everyone, welcome to Global Career Decoded podcast. Today with us we have Aditi. So Aditi, आपण लास्ट जे IELTS बद्दल इन जनरल ओव्हरऑल बोललो, तर आय वॉन्ट टू आस्क यू सम डिटेल्स अबाउट इट. तर आता त्याच्यात तू म्हणालीस की देर आर 4 पार्ट्स, राईट. स्पीकिंग, लिस्निंग, रीडिंग बरोबर. आणि रायटिंग. राईट. तर त्याच्यामध्ये रीडिंगच्या अंडर काय काय गोष्टी येतात? रीडिंगला त्याच्यात 3 पॅराग्राफ्स असतात जे इझी पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत असतात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. सो सोपं सांगायचं झालं तर 60 मिनिटात 40 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ओके, ही रीडिंगची टेस्ट आहे. ओके. सो बेसिकली यू जस्ट हॅव टू आन्सर 40 क्वेश्चन्स इन 60 minutes. Right. सो बेसिकली इट माइट बी इझी, राईट? की किंवा काय म्हणतात की त्याचा तू म्हणालीस तसं लेवल्स वेगवेगळ्या आहेत. तर बरोबर. मग असं काही आहे का की फर्स्ट पॅसेज तो असं असतं किंवा लास्ट पॅसेजची डिफिकल्टी आहे, असं काही? तसं असतं पाहायला गेलं तर, कारण की पहिला पॅसेज युजली असा असतो ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी थोडीफार माहिती आहे और मे बी अशी काहीतरी कॉमन गोष्ट आहे. दुसरा पॅसेज थोडा अकॅडमिक्सकडे परत जाणारा असतो, ज्याच्यात आपल्याला मे बी 50% गोष्टींची माहिती असेल, और मे बी आपण याला असं होणं की एखादी बातमी वाचल्यासारखं की आपल्याला हेडलाईन माहिती आहे पण आत काय खूप माहिती नाहीये. आणि जो तिसरा जो पॅसेज असतो तो जनरली असा असतो ज्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असेल आणि तो थोडा जास्त अकॅडमिक्सकडे जाणारा असतो, जसं की मायक्रोबायोलॉजीमध्ये आत्ता होणारी डेव्हलपमेंट ओके. किंवा टेक्नॉलॉजी मधली सो डेव्हलपमेंट. लास्ट पॅसेज माइट बी डिफिकल्ट की ॲज अ पर्स्पेक्टिव्ह तो खूप वेगळा असणार आहे, बरोबर. किंवा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गोष्टी असू शकतात की आपल्याला हा. काहीच त्याच्याबद्दल अंदाज नाहीये टाईप. आपण शाळेत मिस सिलेबस म्हणायचं ना, तेच आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की पीपल थिंक की IELTS ही जी एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये रीडिंग हा जो प्रकार आहे तर इट इज क्वाईट सिमिलर टू द द पेपर्स ऑफ इंग्लिश दॅट वी हॅव गिव्हन इन स्कूल. ओके. तर त्याचा फॉर्मॅट सेम आहे, कारण आय थिंक दिस इज अ मिथ, बट कॅन यू स्टेट द ऍक्च्युअल फॅक्ट बिहाइंड इट? ओके. सो आपल्याला शाळेत जे इंग्लिशचे पॅसेजेस असायचे ते खूप सोप्या प्रकारचे असायचे म्हणायला पाहिजे, कारण की ह्याच्यात जे पॅसेजेस असतात त्याच्यावरचे डिफाईन्ड क्वेश्चन्स असतात, जसं की ट्रू फॉल्स नॉट गिवन किंवा येस नो नॉट गिवन. सो तुम्हाला स्टेटमेंट्स दिलेले असतात, ते तुम्हाला मॅच करायचे पॅराग्राफ मधून, ज्याच्यातून तुम्हाला जर असं वाटत असेल की ही सगळी इन्फॉर्मेशन जशी दिली आहे तशीच आहे आणि त्याचा अर्थ पण सेम लागतोय, तर दॅट इज ट्रू और येस. कॉन्ट्राडिक्ट करत असेल तर फॉल्स, आणि अगदीच काहीच दिलं नसेल तर नॉट गिव्हन. सो असे वेगवेगळे प्रश्न आहेत जे आपण मे बी लवकर कव्हर करूच. ओके. पण जनरली कारण स्कूलमध्ये नॉट गिव्हन हा प्रकार नसायचा. ट्रू ऑर फॉल्स, फॉल्स असेल तर गिव्ह युअर रिझन वाय दिस इज फॉल्स, एवढंच बघितलेलं आहे. बरोबर. आणि वन मोर मिथ, आय एम नॉट सेइंग मिथ एक्झॅक्टली, पण पीपल थिंक की IELTS ही जी एक्झाम आहे यू कॅन स्टडी फॉर इट ॲट होम ॲज वेल, यू डोंट हॅव टू जॉईन द क्लास फॉर दॅट. तर असा काही प्रकार त्याच्यात आहे का की व्हॉट वुड यू सजेस्ट इन दॅट केस, की काय करावं? ह्या केसमध्ये आधी एक आपण स्वतः मॉक टेस्ट घ्यावी, कारण की आपल्याला कुठल्या भागात किंवा कुठल्या स्किलवर जास्त फोकस करायचं ते तेव्हाच कळू शकतं. कारण ऍट अ फर्स्ट ग्लान्स असं वाटू शकतं की हे मी घरी करू शकतो और मी करू शकते, पण जोवर तुम्हाला नक्की त्याचा फॉर्मॅट कळत नाही तोवर म्हणजे प्रेडिक्ट करणं जरा कठीण आहे की मी हे लगेच घरी करू शकतो का. बेसिकली टू गेट टू नो वेअर यू स्टँड. एक्झॅक्टली. किती पाण्यात शोइंग यू द मिरर. राईट. राईट. सो थोडी मॉक टेस्ट घेतल्यावर नक्कीच हा अंदाज येतो की ह्यातला कुठला पार्ट मला जमतोय आणि कुठला पार्ट नाही जमते. सो जर असं वाटलं की मे बी रिडिंगला तुम्हाला चांगला बँड येतोय किंवा लिसनिंगला तुम्हाला चांगला बँड येतोय, तर मग तुम्हाला रायटिंग आणि स्पीकिंगवर भर द्यायची गरज आहे, ते कळतंच. सो मग इन दॅट केस अप्रोच समबडी हू नोज दॅट और अप्रोच टू एनी इन्स्टिट्यूट. ओके. सो बेसिकली डिसाईड ऑन अ मॉक टेस्ट की वेअर डू यू स्टँड, अँड देन डिसाईड की तुम्हाला लावायचा आहे क्लास का तुम्ही करणार आहे. बरोबर. आणि माइट बी इफ यू आर नोईंग द पॅटर्न करेक्टली यू माइट बी एबल टू स्टडी ॲट होम, राईट? राईट. की तुम्हाला अगदीच अंदाज नसेल तर तुम्ही क्लास लावणं हे मस्ट आहे, पण तरी की ज्यांनी खूप रिसर्च केलेला आहे माइट बी त्यांना हे माहिती असेल की अशा अशा गोष्टी आहेत किंवा अशा अशा गोष्टी होतात. बरोबर. ओके.
Thank you, Aditi, so much for this great information. Guys, if you have any question, DM us on our Instagram page, Global Career Decoded, and stay tuned and listen.